चला बघू आता काय होते, किती लागते. बघा मित्रांनो, आता झालं आपल्या स्वप्नपूर्तीचं काम सुरू. जाक लावतोय का मागच्या स्क्रीन बोलायचं आहे, त्याच्यामुळे इकडे काढून स्क्रीन लावायची आहे मागे. आता काम सुरू झालं आहे, स्क्रीन काढून लावला आहे नवीन. आता दुसरा टाकतो. आता बघू शकता आपल्या साईड वया आले, बुश काढायचं होतं, ते बुश आता निघत नसते, त्याला काम करून काढावं लागतं. त्याच्यासाठी आता साईड वयाला आणला आहे, काढून देतो. तिथे आपल्या बुश टाकला झाला आहे. बाकी सगळं काम झालं आहे, फक्त या साईडसाठीच आपलं काम चांगलं होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर आज आताच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आता आपली स्वप्नपूर्ती घेऊन निघालो आहे मी गॅरेजमध्ये. आज आपल्या स्वप्नपूर्तीचे थोडं सस्पेन्शनचं काम करायचं होतं, त्याच्यासाठी मी निघालो आहे आता गॅरेजमध्ये. हे बघू शकता, हे सगळं सस्पेन्शनचं सामान आहे आपलं स्वप्नपूर्तीचं. 2 कॉईल स्प्रिंग आहेत, इकडे बुशिंगचं सामान आहेत, समोरची बुशिंग आहे. हे सगळं जेन्युइन पार्ट वापरले आहे आपण यावेळेस, महिंद्राचे ओरिजिनल. हे बघू शकता, ओरिजिनल पार्ट आणले आहे, सगळे महिंद्राचे ओरिजिनल पार्ट आहे. चला आता आलो आहे गॅरेजला. गॅरेजला लावली आहे गाडी, आता काम सुरू होईल, मग दाखवतो तुम्हाला. आणि खर्च पण सांगतोय किती आला आहे म्हणून. हे आमचे अफसर भैयाचं आहे, मित्रांचंच आहे हे गॅरेज. चला बघू आता काय होते, किती लागतंय. तर बघा मित्रांनो, आता झालं आहे आपल्या स्वप्नपूर्तीचं काम सुरू. बघा जाक लावतोय का, मागच्या स्प्रिंग खोलायचे आहे, त्याच्यामुळे आता हे चटके इकडले काढून नवीन स्प्रिंग लावायचे इथे मागे. बघा आता काम सुरू झाले आहे, एक स्प्रिंग काढून लावला आहे नवीन, आता दुसरा टाकतोय. आता बघू शकता, हे आपले साईल भैया आले आहे. एक बुश काढायचं होते, ते बुश आता निघत नसते, त्याला गरम करून काढावे लागते. त्याच्यासाठी आता साईल भैयाला आणला आहे, तो काढून देतो आता. इकडे आपल्या हे बघा, ह्या कैचीत पण बुश टाकणं झालं आहे. ही आपली कैची, याच्यात इथे एक बुश, इथे एक बुश राहतो, इथे एक बुश राहतो. इकडे एक बॉईल एंड राहतो, हा बॉईल एंड झाला. बघू शकता मित्रांनो, आता ते बुश काढायचं काम सुरू आहे, त्याला गरम करून काढावे लागतो. तर साईल भैया काढत आहे त्याला. बाकी सगळं काम झालं आहे, फक्त या साईलसाठीच आपलं काम थांबलं होतं. हा आला नाही लवकर. मॅक्झिमम का पाईप चालतो. गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. आज आपला काल रात्री आपल्या गाडीला सस्पेन्शनचं काम करताना खूप वेळ झाला होता, म्हणून आपल्या गाडीचं राहिलं आहे आता अलाइनमेंट. सस्पेन्शन केल्यानंतर अलाइनमेंट करणे जरुरी असते, नाहीतर कारण पूर्ण अलाइनमेंट आउट होऊन जात असते. म्हणून आता चाललो आहे हिंगणघाटला. बघू शकता, इथून आमच्या गावून हिंगणघाट आहे 10 किलोमीटर. तर अलाइनमेंट करायचे आता गाडीला आणि 2 टायर टाकायचे आहे.
मग आपल्या गाडी ओके झाली आहे पूर्ण. तर चला बघू आता कधी होते काम तर आपलं. तर आता आलो आहे मित्रांनो टायर टाकायसाठी आणि अलाइनमेंटसाठी. बघू शकता इकडे आता आपल्या गाडीचं काम सुरू झालं आहे. अलाइनमेंट आणि टायर बदलवायचे. याला स्टेपनीट टाकायचा आणि समोरील 2 टायर हे मागे येईल आणि 2 टायर नवीन घेतले आपण. हे टायर घेतले 2, बघू शकता हे 2 टायर घेतले. हे नवीन समोर टाकायचे अलाइनमेंट करून मग ओके गाडी. आहे का पंचर? नाही आहे ना? जुना टायर काढला आहे, आता नवीन टायर टाकणं सुरू आहे. एक टायर झाला आहे फिट आता. तर मित्रांनो बघू शकता आता झाली आहे आपली गाडी अलाइनमेंट. तिथे आपण लक्ष्मी लेमन्नामध्ये केली आहे. मग ते आता 4ही टायर नवीन झाली आहे बघू शकता. चला आता निघतो. बघू शकता मित्रांनो ही आहे हिंगणघाट सिटी. आपण आज आलो होतो इथे अलाइनमेंट करायला. झाली आहे आता आपलं अलाइनमेंट. बघा गाडी हात सोडून पण चालवू शकतो आता. मगाशी पूर्ण अलाइनमेंट आउट असल्यामुळे गाडी इकडे तिकडे जात होती, पण आता नाही जात. तर एवढा फरक पडतो अलाइनमेंटमुळे. हेच सांगायचं होतं तुम्हाला. कधी तुम्ही पण गाडी बुशिंग करत असाल किंवा आपल्या गाडीचं तसंही 2,500-3 हजार किलोमीटर चालल्यानंतर अलाइनमेंट करणे केव्हाही चांगले असते. तर रोजच्या रोज आपली व्यवस्थित गाडी चालल्यानंतर अलाइनमेंट करत जा एवढंच सांगेल. आता तर मस्त गाडी चालते. बुशिंग पण झाली आहे. सस्पेन्शनचं काम चांगलं झालं आहे. कसलाही आवाज नाही, काही नाही. छान चालती गाडी. बघा हात सोडून पण चालतंय. ही आहे हिंगणघाट सिटी. तर चला आजच्या पुरते एवढेच. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.